20 जून 2026 ला पुण्यातील लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या लोहगडावर एका तरुणाचा पाय घसरून मृत्यू झाला। याबाबतच्या बातम्या आपण सोशल मीडिया किंवा चॅनलवर पाहिल्या आणि त्यानंतर आता याच बातमीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। कारण हा अपघात नसून खुनाचा प्रकार आहे। नेमकं काय घडलंय अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। यामध्ये जो तरुण आहे तर त्याचं नाव आहे केतन अग्रवाल आणि त्यासोबतच जी मुलगी आहे तिचं नाव आहे सिया गोयल। या दोघांचंही येत्या नोव्हेंबरमध्ये लग्न ठरलेलं होतं आणि लग्न ठरलेलं असल्यामुळे या केतन अग्रवालने आपल्या होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसासाठी एक प्लॅन केला आणि प्लॅन केल्यावर ते दोघेही आणि त्यांच्यासोबत काही मित्र होते ते गेले होते पुण्यातील लोणावळा परिसरातल्या लोहगड किल्ल्यावर। मात्र यावेळी सेल्फी काढण्यासाठी केतन वर चढला आणि त्यानंतर त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला। अशा प्रकारचा बनाव सिया गोयल आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांकडून रचण्यात आला। मात्र हे सगळं प्रकरण इतकं सोपं असताना, अपघात झाल्याचं सगळं स्पष्ट असताना नेमकं असं काय घडलं ज्यामुळे हा सर्व प्रकार अपघात नसून मृत्यू किंवा खून केला असल्याचं समोर आलं, तर ते नेमकं कसं स्पष्ट झालंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। तर झालं असं की हे जेव्हा फिरायला निघाले होते तेव्हा फिरायला जात असताना एक हुडी घातलेला व्यक्ती यांच्यासोबत मागावर होता आणि हेच पोलिसांना जेव्हा सीसीटीव्हीचा तपास केला जात होता तेव्हा या सीसीटीव्ही मध्ये समोर आलं आणि त्यानंतरच हा सगळा अपघात नसून खून झाला असल्याचं स्पष्ट झालं। या सगळ्यामध्ये 20 जूनला हा सगळा प्रकार घडला आणि त्यानंतर सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे दोघेही या ठिकाणी फिरायला गेले होते आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे दोघं मित्र सुद्धा होते। यांनी तिथे फिरायला गेल्यावर मजा केली आणि त्यानंतर जेव्हा तो सेल्फी काढायला वर चढला तेव्हा त्या सिया गोयल सोबत असणारे जे मित्र आहेत त्यांच्यापैकीच एका मित्राने त्याला खाली ढकललं। तर झालं असं की जी प्राथमिक माहिती मिळत आहे तर त्यानुसार सिया गोयल ही पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये असणाऱ्या एका मसाला व्यावसायिकाची मुलगी आहे आणि जो केतन अग्रवाल आहे तो सुद्धा एका व्यावसायिकाचा, विशाल अग्रवाल नावाचा व्यावसायिक आहे, त्यांचा मुलगा आहे आणि हे या दोघांचंही जे लग्न आहे तर ते सिया गोयल आहे तर तिच्या मनाविरुद्ध ठरलं होतं। सिया गोयलला केतन हा पसंत नव्हता आणि त्यामुळे हे जे लग्न आहे तर ते घरच्यांच्या म्हणण्यानुसार झालं होतं। सियाचा नकार असताना सुद्धा हे लग्न घरच्यांनी लावून दिलं असल्यामुळे सियाने हा मोठा कट रचला। लोहगडावर फिरायला गेल्यानंतर तिने त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याला दरीत ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जात त्यांनी या सगळ्याबाबतचा गुन्हा सुद्धा दाखल केला। मात्र आपण म्हणतो ना, जर असा प्रकारचा गुन्हा केला तर हे खोटं कधी ना कधी बाहेर येतं, तर असाच प्रकार या सगळ्यामध्ये घडलेला पाहायला मिळतो। या सगळ्यानंतर जेव्हा पोलीस या सगळ्याचा तपास करत होते तेव्हा त्यांना सीसीटीव्ही तपासत असताना भर उन्हामध्ये एक हुडी घातलेला व्यक्ती दिसून आला। हा हुडी घातलेला व्यक्ती त्यांच्या मागावरच होता आणि त्याच्या या सगळ्या हालचाली संशयास्पद असल्यामुळे हे सगळं कृत्य जे आहे तर ते उघडकीस आलं। यामध्ये आपण जर पाहिलं तर या दोघांचाही विवाह करण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये सगळा थाटामाटात शाही विवाह करण्याचं यांच्या दोघांच्याही घरच्यांनी ठरवलं होतं। मात्र सियाच्या मनात हे सगळं आधीपासूनच खुपत होतं, त्यामुळे तिने हा सगळा कट रचला। यांचा शाही विवाह इतका शाही होता की या लग्नासाठी त्यांनी राजस्थानमध्ये मोठा गड सुद्धा घेतलेला होता, लग्नासाठी बुक केलेला होता। यासोबतच 2 विमानं सुद्धा त्यांनी लग्नासाठी बुक केलेली होती। मात्र इतकं सगळी तयारी सुरू असताना कुठेतरी सियाच्या मनात जे सगळं सुरू होतं तर ते आता या कृत्याच्या मागणं समोर येत आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।